देवी जशी आपल्याला सहाय्याची आवश्यकता भासेल असे आपण म्हणालात, तसेच बाणाईला देखील सत्य शोधताना सहाय्य लाभू शकेल। देवी 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 माधवी, काय झालं? तू अशी धावत का आलीस? देवी, तुम्हाला एक महत्त्वाची वार्ता द्यायची आहे। महत्त्वाची वार्ता? हो देवी। कशाबद्दल बोलायचंय तुला माधवी? असं काय घडलंय गडावर? देवी, माझ्या कानावर आलं की प्रधानजी बानूला भेटायला गेले आहेत। कधी घडलं हे? आज सकाळी देवी। आणि मला हे देखील कळलं की बानूच्या वस्तीवरून कोणीतरी आलं होतं देवांची भेट घ्यायला। अर्थात मला हे कळलं आणि मी लगेच आले तुम्हाला सांगायला। आणि देवी, ती माणसं गडावरून गेल्यानंतरच प्रधानजी बानूला भेटायला गेले। बंधू बानूकडे का गेले असतील? त्यांना काय काम असेल? आणि बानूच्या वस्तीवरून यांच्या दर्शनासाठी कोण आलं आहे? कदाचित तुम्ही जी घोषणा केली त्यामुळे बानूला सहाय्य व्हावं असं मागणं मागायला आले असावे। आता तुम्हाला जर सत्य कळलं तर ती काय करणार याची चिंता असावी त्यांना। म्हणूनच कदाचित बानूला देखील संकेत मिळण्याच्या दृष्टीनं सहाय्य व्हावं या हेतूनं ते निपक्षपणे मार्ग काढते। शक्य आहे, मी केवळ शक्यता दर्शवली। देवी, ह्या आधी देखील बानूला निरनिराळ्या साधनांबद्दल ज्ञात झालं होतं। हो, यांना मिळवण्यासाठी विवाहाआधी तिने वेगवेगळे व्रतवैकल्य केले होते हे मला ठाऊक आहे। ह्या वेळी देखील असंच काहीसं असावं। तिला सत्य कळावं यासाठी जर तिला कोणी सहाय्य करत असेल तर मी ते होऊ देणार नाही। आणि हो, जर हे असत्य असेल तर तुझी माझ्याशी गाठ आहे हे ध्यानात ठेव। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय. काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.